मित्रांनो, व्हिडिओ नंबर 165. चला तर सुरू करूया. पाहूयाचा काय विषय आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे मेंदूचा रक्तपुरवठा असा वाढवावा कसा. पाहूयात. मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होण्यासाठी दररोज व्यायाम करावा. मेंदूची रक्ताभिसरण चांगलं राहण्यासाठी व्यायामाचे अनेक फायदे आहेत. काय ते बघूया. आपल्या मेंदूला कार्य करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि ऑक्सिजनचा पुरवठा रक्ताद्वारे होतो. जर रक्तप्रवाह चांगला असेल तर तुमचा मेंदू अधिक चांगले काम करू शकेल. व्हेरी गुड. तुमच्या मेंदूला योग्य आणि चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा होण्यासाठी काही बाबी कराव्याच लागतात. काय ते बघूया. अन्न गिळताना त्रास होणं, बोलण्यात अडखळत असाल किंवा स्नायू कमकुवत झाले असतील, शरीराच्या अवयवामध्ये सुन्नपणा जाणवत असेल, दृष्टी कमी होत असेल तर ही लक्षणे तुमच्या मेंदूतील रक्तप्रवाह कमी होत असल्याची आहे. बापरे. ही लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. ही लक्षणं कालांतराने तीव्र होऊ शकतात. व्हेरी गुड. मेंदूतील रक्तप्रवाह वाढवायचा असेल तर मेडिटेशन करावं. ध्यान केल्याने रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. व्हेरी गुड. आणि मेंदू व्यवस्थित काम करतो. छान. मेडिटेशन व्यतिरिक्त तुम्ही रोज ब्रीदिंग एक्सरसाइज करावी. छान. श्वासोच्छ्वासाच्या व्यायामामुळे मान, खांदा, छातीचे स्नायू शिथिल होतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. श्वासोच्छ्वासाबरोबर व्यायाम करण्यासाठी सकाळची वेळ योग्य असते. श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करण्यासाठी सकाळची वेळ योग्य असते. मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होण्यासाठी दररोज व्यायाम करावा. मेंदूतील रक्ताभिसरण चांगलं राखण्यासाठी व्यायामाचे अनेक फायदे आहेत. व्यायाम केल्याने शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि रक्तप्रवाह सुधारतो. जर तुम्हाला कडक व्यायाम करायचा नसेल तर तुम्ही पोहण्याचा, धावण्याचा व्यायाम करू शकता. मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तुम्ही रोज पायी चालणेही फायदेशीर ठरेल. यासाठी तुम्ही दिवसातून 3 ते 5 मिनिटंही चालू शकता. चालण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील एक म्हणजे शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. स्टॅमिना वाढवायचा असेल तर शारीरिक हालचालीवर भर द्या. बघूया आता काय ते. बैठी जीवनशैली अनेक रोगांना आमंत्रण देते. व्यायाम अत्यावश्यक गोष्ट आहे. स्टॅमिना वाढवायचा असेल तर शारीरिक हालचाल अधिक करण्यावर भर द्यायला हवाच. शिवाय आहारातही काही बदल करायला हवेत. पुढे बघूया. ओट्स हळूहळू पचतात, त्यामुळे खूप काळ ऊर्जा मिळते. व्हेरी गुड. यामध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी योग्य राखण्यास मदत होते. व्हेरी गुड. बीटाचा ज्यूस. व्यायामाच्या आधी 1 ग्लास बीटाचा ज्यूस पिण्याने खूप वेळ व्यायाम करण्यासाठी शरीर तयार होते. छान. बीटच्या ज्यूसमध्ये अ आणि क जीवनसत्व अधिक प्रमाणात असतं, त्यामुळे थकवा घालविण्यास फायदा होतो. व्हेरी गुड. केळ ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. व्यायामाच्या आधी काही केळी सेवन योग्य ठरते.
व्यायामाच्या आधी काही काही वेळ केळ्याचं सेवन योग्य ठरतं. बीन्स, खनिज आणि लोह यांनी भरलेल्या बीन्स शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करतात. व्हेरी गुड. हा पेशीचा व्यायामाच्या दरम्यान पेशींना ऑक्सिजन पोहोचविण्याचं काम करतात. व्हेरी गुड. हा पेशीच व्यायामाच्या दरम्यान पेशींना ऑक्सिजन पोहोचविण्याचं काम करतात. आता पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. परिणामी रक्तातील साखरेची पातळी योग्य राखण्यास त्याची मदत होते. छान. काळी द्राक्षामध्ये खूप कमी प्रमाणात नैसर्गिक साखर असते, त्यामुळे लगेच ऊर्जा मिळते. व्हेरी गुड. तर अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.